सध्या ऑल इंडिया केमिस्ट संघटनेच्या वतीनं 20 मेला पूर्णतः बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवरती बंदी घालावी व ऑनलाईन बोगस जे औषध आहेत ते विक्रीपासून बंद करावे यासाठी पूर्ण भारतभर 20 मे रोजी एक दिवस बंदचे हाक पुकारलेले आहे। या संदर्भात चाकण असेल किंवा चाकण परिसरातील जे केमिस्टवाले असतील यांनी आज एक निवेदनाद्वारे अशी बंदची हाक दिली आहे। या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी केमिस्टच्या पदाधिकारी आहेत। नक्की ही बंद कशासाठी केलेली आहे आणि कधी बंद केली आहे? नमस्कार, मी मोहिनी मांजरे, CAPD सदस्य, पुणे जिल्हा। आज 20 मे बुधवार 20 मे रोजी ऑल इंडिया केमिस्ट बंदचं नियोजन पूर्ण भारतभर मध्ये होत आहे। त्यामध्ये असे प्रश्न आहेत की ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेटद्वारा डिस्काउंट, बनावट औषधींपासून देश वाचवा यांसारख्या मागण्या केलेल्या आहेत। यामध्ये ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे माननीय श्री जगन्नाथ शिंदे, राजीव सिंगल, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जगन्नाथ शिंदे, अनिल नावंदर सर, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे संदीप पारख, अनिल बेलकर सर यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही हा पूर्ण बंद पुकारण्यासाठी पूर्ण खेड तालुक्यामध्ये आज ही योजना राबवत आहोत। खेड तालुक्यामध्ये आम्ही पहिल्यांदा खेड तहसील ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर खेड पोलीस स्टेशनलाही आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। नंतर चाकणमध्येही आम्ही निवेदन दिलेलं आहे व या बंदच्या दिवशी आम्ही श्वास मेडिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांची म्हणजे काही प्रॉब्लेम होऊ नये त्यांना यासाठी मेडिकल चालू ठेवलेले आहेत। त्यानंतर केअरवेल मेडिकल चाकण हे सुद्धा मेडिकल चालू ठेवलेलं आहे। नंतर म्हाळुंगे वासुली फाटा येथील ICU मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आपण बघू शकता की मेडिकल असोसिएशनवाल्यांचा जो मागणी आहे की ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, त्याचबरोबर जे बोगस औषध ऑनलाईन पद्धतीने येतात ते बंद करावे, या संदर्भात त्यांनी 20 मे रोजी आता बंदची हाक दिलेली आहे। लोकन्याय मराठीसाठी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे।